अखेर राज्यातली पालकमंत्रीपद जाहीर झालेली आहेत। महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत आणि त्याचे पालकमंत्री काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार जाहीर झालेले आहेत। काल दावोसला प्रयाण करण्याच्या पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेऊन तो जाहीर केलेला आहे। या विषयासंदर्भातच आजचा आपला व्हिडिओ आहे। त्यानंतर ते पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी थोडीशी नाराजी, पालकमंत्रीपदी ज्यांची वर्णी लागली आहे त्यामागची काही कारणं या संदर्भात आपण आज बोलणार आहोत। त्यामुळे कुठेही जाऊ नका। ऑफिशियल अजय निकते हे तुमचं आवडतं चॅनल, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। अखेर शेवटी काल दावोसला प्रयाण करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांसाठी पालकमंत्री जे नेमायचे होते, ते जे बहुचर्चित बहुप्रतीक्षित जे पालकमंत्री पदाची नावं जाहीर करायची होती ती काल जाहीर केलेली आहेत। यामध्ये कोणाकोणाची वर्णी लागलेली आहे, कोणाकोणाच्या तोंडाला पानं पुसली गेलेली आहेत। म्हणजे तोंडाला पानं पुसली गेलेली आहेत हे आपण म्हणत नाही आहोत, काही महत्वाच्या नेत्यांनी काल हे बोलून दाखवलं की आमच्या तोंडाला तर पानं पुसली गेली आहेत म्हणून। तर असो, आपण त्या विषयावरती आज बोलणार आहोत। महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत आणि 42 मंत्री महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत। 36 जिल्ह्यांपैकी सर्व जिल्ह्यांना पालकमंत्रीपद मिळालेली आहेत, पालकमंत्री मिळालेले आहेत। ते पालकमंत्री कोण कोण आहेत हे आपण एकदा नजर टाकू आणि मग आपण पुढे जाऊ। पटकन तुम्हाला वाचून दाखवतो कोणाकोणाची पालकमंत्रीपदी वर्णी लागलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी स्वतः गडचिरोलीचं पालकमंत्रीपद ठेवलेलं आहे आणि सहपालकमंत्री म्हणून त्यांनी आशिष जयस्वाल यांची नेमणूक केलेली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूरचं पालकमंत्रीपद आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दुसरं अमरावतीचंही पालकमंत्रीपद ठेवण्यात आलेलं आहे, त्यांना देण्यात आलेलं आहे। याचा अर्थ विदर्भावरती आपली पकड कशी घट्ट राहील याकडे भाजपने विशेष लक्ष दिलेलं आहे, हे याच्यातनं लक्षात येतं। वाशिमला हसन मुश्रीफ यांची, यवतमाळला संजय राठोड यांची, चंद्रपूरला अशोक उईके, भंडाऱ्याला संजय सावकारे, बुलढाण्याला मकरंद पाटील, अकोलाला आकाश फुलकर, गोंदिया बाबासाहेब पाटील, वर्ध्याला पंकज भोयर, बीड जो गेली काही दिवस बीडचं पालकमंत्रीपद कोणाकडे जात आहे ते धनंजय मुंडेला देण्यात येऊ नये, धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद तर सोडा असतं त्यांच्याकडनं मंत्रिपदाचा देखील राजीनामा यावा, असे अनेक ठिकाणी अनेक राजकारण्यांकडनं, अनेक नेत्यांकडनं, अनेक पक्षांकडनं, अगदी भारतीय जनता पक्षाकडनं देखील मागणी करण्यात येत आहे। त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सावळखे यांनी देखील तशी मागणी केलेली। तर बीडचं पालकमंत्रीपद स्वतः अजित पवार यांनी ठेवलेलं आहे। धनंजय मुंडेंना कुठलंही पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही, त्याविषयी आपण नंतर बोलणारच आहोत। जालन्याचं पालकमंत्रीपद पंकजा मुंडे यांना देण्यात आलेलं आहे, त्यांना बीडचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही, हे इथे इंटरेस्टिंग आहे, इथे लक्षात घेतलं पाहिजे। नांदेडचं पालकमंत्रीपद अतुल सावे यांना, लातूरचं पालकमंत्रीपद शिवेंद्रसिंग राजे भोसले यांना, नंदुरबारचं माणिकराव कोकाटे, हिंगोलीचं नरहरी झिरवळ, छत्रपती संभाजीनगरचं संजय शिरसाट, धाराशिवचं प्रताप सरनाईक यांना, परभणीचं मेघनाताई बोर्डीकर, मुंबई शहर एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी मुंबई शहर हे पालकमंत्रीपद, मुंबई शहर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ठेवलेलं आहे आणि शिवाय त्यांनी ठाण्याचं देखील पालकमंत्रीपद घेतलेलं आहे। मुंबई शहर ठेवण्याचं कारण आपण नंतर विस्तृत बोलणारच आहोत। येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका हे एकमेव धोरण आणि हे एकमेव टार्गेट त्याच्यासमोर असणार आहे। या पालकमंत्री पदाची जी नेमणूक आहे त्या पालकमंत्री पदाच्या नेमणुकीचं हे सर्वात महत्वाचं कारण आहे, हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे। ठाण्याचं देखील मी जसं म्हटलं त्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतःकडेच ठेवलेलं आहे। मुंबई उपनगर अॅडव्होकेट आशिष शेलार, भाजपचे ज्येष्ठ नेते, भाजपचे ज्येष्ठ मंत्री यांनी मुंबई शहर हे पालकमंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे। त्यांच्या बरोबरीने मंगल प्रभात लोढा, दुसरे भाजपचे ज्येष्ठ मंत्री, यांच्याकडे सहपालकमंत्रीपद मुंबई उपनगराचं देण्यात आलेलं आहे। रायगडचं पालकमंत्रीपद आदितीताई तटकरे यांनी परत एकदा पुन्हा स्वतःकडे ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। पालघरचं पालकमंत्रीपद ज्येष्ठ नेते भाजपचे आणि राज्यातले ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। रत्नागिरीचं अपेक्षेप्रमाणे उदय सामंत यांच्याकडेच गेलेलं आहे। सिंधुदुर्गाचं देखील पालकमंत्रीपद अपेक्षेप्रमाणे नितेश राणे यांच्याकडे गेलेलं आहे।
पुण्याचं देखील पालकमंत्रीपद अपेक्षेप्रमाणेच अजित पवार यांच्याकडे गेलेले, त्या संदर्भात देखील आपण नंतर बोलणार आहोत. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका पुणे आणि पिंपरी चिंचवडची प्रामुख्याने. सोलापूरचं पालकमंत्रीपद जयकुमार गोरे यांच्याकडे, सांगलीचं पालकमंत्रीपद चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे, कोल्हापूरचं पालकमंत्रीपद डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे, त्यांच्याकडे आरोग्यमंत्री पदाचा पण कार्यभार आहे, त्यांच्याकडे कोल्हापूरचं पालकमंत्रीपद दिलेलं, माफ करा मी डॉक्टर म्हणाले वाटतं, आणि माधुरीताई मिसाळ यांना सहपालकमंत्रीपद देखील देण्यात आलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्याचं. साताऱ्याचं पालकमंत्रीपद हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. सातारा जिल्ह्यातनं 8 आमदारांपैकी 4 आमदारांना मंत्रीपद मिळालेले. त्या साताऱ्याचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने, एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे ज्यांना समजलं जातं, ज्यांच्याकडे मागच्या टर्ममध्ये एकनाथ शिंदेचं ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं, त्यांच्याकडे, त्या शंभूराज देसाई यांच्याकडे सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. हे इथे मुद्दामून लक्षात घ्या मित्रांनो. नाशिकचं पालकमंत्रीपद अर्थातच ते गिरीश महाजनांकडे देण्यात आलेलं आहे. अहिल्यानगरचं पालकमंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. जळगावचं पालकमंत्रीपद गुलाबराव पाटील अपेक्षेप्रमाणे त्यांनाच मिळालेलं आहे. आणि धुळ्याचं पालकमंत्रीपद जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. मी जे मगाशी म्हटलंय त्याप्रमाणे मस्तागावचे सरपंच संतोष देशमुख यांची जी क्रूर निर्घुण हत्या झाली, त्यानंतर जो मोठा गदारोळ उठलेला आहे संपूर्ण राज्यभर, तेव्हा असं म्हटलं जात होतं, तेव्हा अशी अनेकांची मागणी होती की धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घेण्यात यावं. ते मंत्रिपद अजूनपर्यंत तरी काढून घेतलेलं नाहीये, पण त्यांना पालकमंत्री या पदापासून दूर ठेवण्यात आलेले आहे, वंचित ठेवण्यात आलेले आहे. आणि ही अत्यंत एक धोरणी चाल मुख्यमंत्र्यांनी आणि अजितदादा पवार यांनी खेळलेली दिसते, हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. मगाशी मी जे जसं म्हटलं तसं गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्याकडे जी अपेक्षित होती तीच पालकमंत्रीपद देण्यात आलेली आहेत. रायगडचं पालकमंत्रीपद आदितीताई तटकरे यांच्याकडेच कायम राहिल्यामुळे भरत गोगावले यांनी जाहीररित्या नाराजी व्यक्त केलेली आहे असं समजतंय. 1-2-3 चॅनल्सवरती त्यांचं ते कोट दाखवण्यात देखील येत होते की भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, पण त्याच्या मागची कारणं वेगळी असतील ते आपण नंतर बोलणार आहोत. मगाशी मी जे म्हटलंय तसं की प्रथमच यावेळेला सहपालकमंत्रीपद अशी एक नवीन पद निर्माण करण्यात आलेलं आहे, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. सहपालकमंत्रीपद याच्या आधी कधी राज्यामध्ये नसायचं, पण यावेळेला सहपालकमंत्रीपद घोषित करण्यात आलेले आणि सहपालकमंत्री पदावरती मगाशी मी ज्याप्रमाणे म्हणालो त्या लोकांची वर्णी लागलेली आहे. एक लक्षात घ्या, 15 मंत्री असे आहेत की ज्यांना स्वतःच्याच गृह जिल्ह्यामध्ये, ज्यांचा स्वतःचा जो जिल्हा आहे ज्याला आपण म्हणतो की होमपिच, त्या होमपिचमध्येच त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. तर काही मंत्र्यांना जिल्ह्याबाहेरची पालकमंत्रीपदं देण्यात आलेली आहेत. असं सूत्र जे ठरलं होतं त्याप्रमाणे ते त्यांनी केलेलं आहे. 21 मंत्र्यांना पालकमंत्री म्हणून त्यांचा गृहजिल्हा मिळालेला नाहीये, हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. तर 15 मंत्रीच त्यांच्या गृहजिल्ह्याची, त्यांच्या होमपिचवरती, त्यांच्या होम ग्राउंडवरती, त्यांच्या होम डिस्ट्रिक्टमध्ये पालकमंत्रीपद म्हणून भूषवणार आहेत. 2 राज्यमंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये माधुरीताई मिसाळ आणि मला वाटतं आशिष जयस्वाल यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. तर मेघना साकोरे बोर्डीकर आणि पंकज भोयर हे राज्यमंत्री असूनही त्यांना पालकमंत्रीपद देण्यात आले, ते सहपालकमंत्री नाहीत, हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. तर महत्वाचं म्हणजे 4 कॅबिनेट मंत्री आणि 2 राज्यमंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये. ते कोण कोण आहेत ते देखील आपण बघूया. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मस्साजोगच्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्ये प्रकरणाच्या नंतर जो गदारोळ उठला होता, त्यामुळे बीडचं पालकमंत्रीपद स्वतः अजितदादांनी ठेवलेलं आहे आणि ते त्याच प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये कुठल्याही जिल्ह्याचं. त्याचबरोबरीने शिक्षण मंत्री दादा भुसे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे अशा 4 कॅबिनेट मंत्र्यांना, तर इंद्रनील नाईक आणि योगेश कदम या राज्यमंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये. पण मला स्वतःला असं वाटतंय की जे गेले 8-10 दिवस चर्चिले जात आहे की नवीन जिल्ह्यांची निर्मिती कदाचित या 26 जानेवारी रोजी होईल, तर ते जिल्हे कोणते असतील याच्याकडे आपण नजर टाकूया. आणि मला जे स्वतःला असं वाटतंय की त्यामुळेच हे पालकमंत्रीपद ही जी 3-4 मंडळी आहेत त्यांना देण्यात आलेलं नाहीये. याचं कारण असं आहे, असं म्हटलं जातंय, असं प्रस्तावित केलेलं अशी बातमी आहे की नवीन जे 20-21 जिल्हे प्रस्तावित केलेले आहेत त्याच्यामध्ये मूळ जिल्हा जळगाव आहे, तिथनं भुसावळ नवीन जिल्हा होईल, लातूरमधनं उदगीर होईल, बीडमधनं अंबेजोगाई होईल, नाशिकमधनं मालेगाव होईल आणि नाशिकमधनंच कळवण देखील होईल. त्यामुळे लक्षात घ्या, कदाचित
या दोनपैकी एका जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दादा भुसे यांच्याकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर पालकमंत्रीपद त्यांना कधी मिळेल, जर काही नवीन जिल्हे जे प्रस्तावित केलेले ते जर का जाहीर झाले या 26 जानेवारीला, तर त्यातल्या एका जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कदाचित दादा भुसे यांच्याकडे जाऊ शकतं. त्याचप्रमाणे नांदेडमधनं किनवट हा जिल्हा नवीन निर्माण होईल. ठाणे जिल्ह्यातनं 2 नवीन जिल्हे निर्माण होत आहेत, मीरा भाईंदर आणखी कल्याण. त्यामुळे पुन्हा काही रिशफल होतंय का हे बघणं अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे. का त्या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद, स्वतः ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यामुळे तेच ठेवतात का त्यातलं एखादं गणेश नाईकांकडे जाते किंवा एखादं प्रताप सरनाईकांकडे येते, ते येणारा काळ आपल्याला सांगणारच आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर याच्यातनं नवीन माणदेश नावाचा जिल्हा बनवण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे. बुलढाण्यातनं खामगाव, पुण्यातनं बारामती. आता इथे लक्षात घ्या, पुण्यातनं जर का बारामती हा जिल्हा नवीन झाला तर कदाचित दत्तामामा भरणे यांची वर्णी त्यातल्या एका जिल्ह्याचा पालकमंत्रीपदी लागू शकते. मी लागू शकते असं म्हणतोय, याचं कारण असं आहे, अजितदादा पुणे जिल्हा किंवा बारामती जिल्हा यापैकी कुठला तरी एक जिल्हा सोडायला तयार होतील का लगेचच, ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. याचं कारण असं, पुणे जिल्ह्यामध्ये पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, तर बारामती जिल्हा हा त्यांचा स्वतःचं होमग्राऊंड असल्यामुळे ते सोडतील का सोडणार नाहीत हे लक्षात घेणं, म्हणजे हे बघणं आपल्याला अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे. अर्थातच या सगळ्या गोष्टी जर तरच आहेत. याचं कारण असं, जर का प्रस्तावित केलेले जिल्हे खरोखरच 26 जानेवारीला जाहीर झाले तर या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. त्यामुळेच यवतमाळमधनं पुसद हा जिल्हा नवीन झाला तर इंद्रनील नायकांची तिथे 100% वर्णी लागू शकते, लागेलच जर का नवीन जिल्हा निर्माण झाला तर. अमरावतीमधनं अचलपूर जिल्हा होणार आहे नवीन निर्माण. पालघरमधनं जव्हार हा जिल्हा नवीन निर्माण होतोय. रत्नागिरीतनं मंडणगड आणि रायगडमधनं महाड हे 2 जिल्हे जर का नवीन निर्माण झाले तर तिथे देखील रत्नागिरीतनं जो जिल्हा नवीन निर्माण होईल मंडणगड, इथे योगेश कदम यांची वर्णी लागू शकते किंवा 100% ती वर्णी लागेलच. त्याचप्रमाणे भरत गोगावले यांची जी नाराजी आहे ती महाडमधनं त्यांना पालकमंत्रीपद दिलं जाऊ शकतं नवीन जिल्हा निर्माण झाल्यानंतर, कारण तो जिल्हा रायगडमधनं वेगळा केला जाईल आणि रायगडचं मंत्रीपद पालकमंत्रीपद म्हणजे आदितीताई तटकरे यांच्याकडेच राहील. आणि महाड जर का जिल्हा नवीन निर्माण झाला तर महाडचं पालकमंत्रीपद हे अर्थातच ओघानिस्ते भरत गोगावले यांना देण्यात येईल. अहिल्यानगरमधनं देखील शिर्डी हा जिल्हा नवीन निर्माण होतोय असं प्रस्तावित केलेलं आहे. शिवाय श्रीरामपूर हा देखील नवीन जिल्हा निर्माण होणार आहे असं या प्रस्तावित केलेल्या जिल्ह्यांची जी यादी आहे त्या यादीमध्ये ते देखील आहे. आणि गडचिरोलीतलं शेवटचा जो जिल्हा आहे अहेरी, असे 21 जिल्हे नवीन प्रस्तावित केलेले आहेत. आणि श्रीरामपूर मी मगाशी सांगायला विसरलो, तो देखील अहिल्यानगरमधनं म्हणजे जुन्या अहमदनगरमधनं प्रस्तावित केलेला जिल्हा आहे. त्यामुळे हे जे काही नाराज आहेत असं जे म्हटलं जात आहे, म्हणजे कोण कोण नाराज आहेत म्हणण्यापेक्षा नाराज आहेत हे फक्त भरत गोगावलेत. त्यामुळे पण त्यांची वर्णी महाडमधनं निवडून आल्यामुळे रायगडमधनं जर का तो नवीन जिल्हा प्रस्तावित झाला तर भरत गोगावलेंची वर्णी तिथे लागू शकते. दादा भुसेंना कळवण का मालेगाव कुठल्या जिल्ह्यावरती पालकमंत्रीपद म्हणून नेमतील, प्रस्तावित जिल्हा झाला फायनल झाला तर ते आपण बघूच. आणि मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे रत्नागिरीतनं मंडणगड वेगळा झाल्यानंतर त्यांचा स्वतःचा मतदारसंघ खेड दापोली मंडणगड आणि मला असं वाटतं तिसरा मतदारसंघ त्याच्यामध्ये कदाचित गुहागर असू शकतो, कुठला आहे ते आपल्याला बघायला लागेल. त्यामुळे जर का त्या 3 जिल्ह्यांचं म्हणजे त्या 3 तालुक्यांचं 3 मतदारसंघांचं जिल्हा जो बनेल त्याचं पालकमंत्रीपद योगेश कदम यांच्याकडे जाऊ शकतो. एक लक्षात घ्या मित्रांनो, हे पालकमंत्री पदाचं ज्याला म्हणतात ना आकर्षण, हे जेवढं मंत्र्यांना असतं तेवढ्याच त्यांच्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना देखील त्यांच्यापेक्षा जास्त असतं. आणि त्याचं कारण आहे जे मी मागच्या काही व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे, जिल्ह्यामध्ये असणारी डीपीसीची कामं, या कामांमधनं त्या समर्थकांना त्यांच्या कार्यकर्त्यांना अनेक प्रकारची विविध कामं पूर्ण टर्मभर म्हणजे 5 वर्ष मिळत असतात. त्यामुळे मतदारसंघामध्ये जे काही राजकारणाच्या दृष्टीतनं, पक्षाच्या दृष्टीतनं, संघटना बांधणीच्या दृष्टीतनं, पक्ष बांधणीच्या दृष्टीतनं जे कार्यक्रम हाती घेतले जातात त्यांच्यासाठी एक आर्थिक बळ मिळतं. शिवाय कार्यकर्ता आणि समर्थक देखील आपले मोठे होत असतात आणि अर्थात त्याच्यात काही गैर नाही, सर्व पक्ष ते करतात आणि ते करण्यामध्ये देखील गैर नाही, कारण कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी ते एखाद्या पक्षाशी बांधलेले म्हणून कुठला व्यवसाय करायचा नाही वगैरे असं काही कुठे नियम नाहीये. त्यामुळे आणि हे स्वाभाविकच आहे,
त्यांची स्वतःची एक आर्थिक बाजू देखील मजबूत होत असते आणि त्याचप्रमाणे तो पक्ष, ती संघटना देखील मजबूत होत असते. अर्थातच ही काम करण्याची पद्धत काय असते ते बघणं आणि त्याच्यावरती कडक नजर ठेवणं हे त्या त्या मंत्र्याचं, त्या त्या पालकमंत्र्याचं काम असायला पाहिजे, असलंच पाहिजे. नाहीतर मग महाराष्ट्र राज्यामध्ये गेले काही महिने जे गाजतंय त्याप्रमाणे होतं आणि मग त्याचा बीड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. आणि मग जे म्हटलं जातं की पॉवर ऑफ अटर्नीच त्या त्या पालकमंत्र्यांनी वेगळ्या माणसाच्या किंवा वेगळ्या समर्थकाच्या हातात दिली होती आणि म्हणून मग हे असे गुन्हे घडले. अर्थात तो विषय वेगळा आहे, त्या विषयामध्ये मी जात नाही जास्त. एक ओघाने आलं म्हणून मी हे बोललेलो आहे. कारण गेल्या 5 वर्षामध्ये बीडच्या पालकमंत्री पदावरनं जे काही गदारोळ उठला तो इथे फक्त मी एक म्हणजे ज्याला म्हणतात ना की उदाहरण म्हणून मी नमूद केलेलं आहे. हे जे पालकमंत्री नवीन झालेले आहेत त्यांनी त्यांच्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आपल्या पालकमंत्री पदाचा वापर केला तर जे जसं मी म्हटलंय तसं त्यात काही गैर नाही. पण त्याच्याकडे त्यांचं कडक लक्ष असणं, बारीक लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे असं म्हटलं जाते. असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी आता प्रत्येक मंत्र्याचा स्टाफ कोण असेल याच्याकडे देखील अत्यंत काटेकोरपणे आणि बारकाईने लक्ष ठेवलेलं आहे आणि त्यांच्या परवानगीशिवाय प्रत्येक मंत्र्याला त्याचा स्टाफ नेमायच्या आधी ती लिस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवावी लागणार आहे. अर्थातच त्याच्यावरती ते निर्णय घेतील असं नाही, पण त्यांना काही बदल सुचवायचे असतील तर ते सुचवणार आहेत. आणि म्हणूनच मी म्हणतोय की या वेळेला नेमलेले पालकमंत्री जे कोणी असतील त्यांच्यावरती मुख्यमंत्र्यांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची अत्यंत बारकाईने नजर राहणार आहे. कारण बीडच्या पालकमंत्री पदावरनं ओठ पोळलेले असताना पुन्हा एकदा अशा प्रकारचा कुठलाही धोका हे तीनही अनुभवी नेते फडणवीस, शिंदे आणि अजितदादा पवार परत असा कुठला धोका पत्करतील असं मला स्वतःला वाटत नाहीये. एक लक्षात घ्या, या पालकमंत्री पदामध्ये काही गोष्टी किंवा काही नावं जी आलेली आहेत ती तुम्ही मुद्दामून इथे लक्षात घ्या. त्याच्या मागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका येत आहेत त्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत. म्हणजे तुम्ही बघा, सिंधुदुर्ग नितेश राणे यांच्याकडे देण्यात आलेले आहे, रत्नागिरी हे उदय सामंत यांच्याकडे देण्यात आलेलं आहे, पुणे जिल्हा हा अजितदादांनी स्वतः ठेवलेला आहे, मुंबई शहर आणि ठाणा हे जिल्हे दोन्ही महत्वाचे, अत्यंत महत्वाचे जिल्हे. मुंबई तर प्रचंड महत्वाचा 56,000 कोटींचं बजेट असणारी मुंबई महानगरपालिका याच्यामध्ये येते. त्यामुळे हे दोन्ही जिल्हे एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे ठेवलेले आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये देखील ठाणे महानगरपालिका, उल्हासनगर महापालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका अशा महत्वाच्या महानगरपालिका येतात, त्यांच्या निवडणुका आहेत. आणि त्यामुळे हा जिल्हा पालकमंत्री म्हणून शिंदे साहेबांनी स्वतःकडे ठेवलेला आहे. तशीच गोष्ट ही देवेंद्र फडणवीस यांची देखील आहे. देवेंद्र फडणवीसांनी जरी गडचिरोली ठेवला असला, स्वतःकडे मागून घेतला असला, तरी देखील नागपूर आणि अमरावती हे दोन्ही जिल्हे विदर्भावरती पकड घट्ट राहावी म्हणून त्यांनी आपल्या अत्यंत मर्जीतले चंद्रशेखर बावनकुळे जे आता सध्या महसूल मंत्री म्हणून काम करत आहेत, 2 नंबरचा मंत्रीपद आहे, त्यांच्याकडे सोपवलेलं आहे. तीच गोष्ट नाशिकच्या बाबतीत देखील आहे. गिरीश महाजन यांना तिथे त्यांनी मुद्दामून आणून बसवलेलं आहे. गिरीश महाजन यांची त्याच्यावरती कडक नजर राहील. आणि त्याचप्रमाणे जळगावला देखील तुम्ही बघा, गुलाबराव पाटलांकडे पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. पालकमंत्रीपद हे एका विशिष्ट खात्याच्या मंत्रिमंडळाच्या त्या म्हणजे पोर्टफोलिओपेक्षा का महत्वाचं असतं हे जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तेच मी इथे पुन्हा तुम्हाला सांगतो. याचं कारण असं, त्या त्या जिल्ह्यातल्या संपूर्ण घडामोडी आणि संपूर्ण यंत्रणांवरती या पालकमंत्र्याचं लक्ष असतं. त्यामुळेच हे पालकमंत्रीपद हे अत्यंत महत्वाचं समजलं जात होतं आणि त्यामुळे त्याच्यावरती एवढी चर्चा घडत होती. आजचा व्हिडिओ हा फक्त पालकमंत्री या विषयापुरताच मर्यादित होता. तो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्की कळवा. ऑफिशियल अजय निकते हे युट्यूब चॅनल शेअर करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.